भागवत ना त्यांचं सुद्धा नसतं ना. त्यामुळे असं देव बनायला कोणतरी म्हणजे निघाले होते. आता त्याच्यावर भाजपचे लोक आणि RSSचे लोक हे भाष्य करायला लागले. याची नोंद शहाण्या माणसांनी घ्यावी. अजित पवार गुलाबी जॅकेट वापरायला लागले. आंबेगाव विधानसभा मतदारसंघात तुम्ही या जागेवरती शिवसेनेने दावा केला, राष्ट्रवादी काँग्रेसचा दावा आहे, तरी पण सुटलेली जागा वाटपायचं तिला काय वाटतं? असं आहे की या सगळ्या पक्षाचा दावा करायचा अधिकार आहे. आम्ही त्यांच्याशी चर्चा करू आणि एक वर्षाने आम्ही निर्णय घेऊ. किती जागा आपल्या पक्षाला राहतील? मी मनापासून सांगतोय की तिन्ही पक्ष एकत्र बसून निर्णय घेतले. त्याच्यामध्ये आम्ही जागा द्या असा आग्रह आम्ही करणार नाही. आम्ही राज्याला स्थिर सरकार हे आम्हाला द्यायचं आहे आणि पुणे जिल्हाच नाही पण महाराष्ट्राचे सगळे जिल्हे त्या ठिकाणी आम्ही एकत्र येऊन लोकांच्या सामोरं जाणार आहोत आणि हे राज्य योग्य रस्त्यावर आणणार आहोत. पवार साहेब, छगन भुजबळ साहेब तुम्हाला मध्यंतरी भेटले होते. त्यानंतर तुम्ही म्हणाला होतात की मनोज जरांगे यांना नेमकं सरकारनं काय काय आश्वासनं दिलेत ते सांगावं. काही तुमच्याशी कुणी संपर्क साधलाय का? त्या संदर्भात काही? अजिबात नाही. काय त्यांचं बोलणं झालं मला माहिती नाही. मला मार्गदर्शन करण्याच्यासाठी भुजबळ आले होते पण यापेक्षा दुसरं काही गंभीर विषय नव्हता. साहेब, अनेक सहकारी तुम्हाला सोडून गेले मात्र ते तुमच्या संपर्कात आहेत, परतीचा प्रयत्न करतायत का, असं काय आहे का? तुमच्याकडे माहिती असली तर सांगा. साहेब, पिंपरी चिंचवडमध्ये मोठी घडामोड झाली. अजित गव्हाणे हे तुमच्याकडे आलेले आहेत. आज तुमची सभा पण त्या ठिकाणी होतीये आणि त्याच्यानंतर आता अजित पवार सुद्धा उद्या त्या ठिकाणी येत आहेत आणि त्यांच्याकडून सुद्धा मेळावा घेतला जातोय. चांगली गोष्ट आहे ना. लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपली भूमिका मांडण्याचा अधिकार आहे. अर्थात पिंपरी चिंचवडला आज संध्याकाळी 7 वाजता माझी सभा ही खरं आहे आणि तिथे शेकडो कार्यकर्ते अनेक नगरसेवक हे पक्षामध्ये याचा आग्रह आहे. त्या सगळ्यांना या ठिकाणी काम करायची इच्छा आहे आणि विशेषतः त्यांना प्रामुख्यानं डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली त्या भागात काम करावं अशी त्यांची भावना आहे. त्यांच्याशी आम्ही सुसंवाद साधू. लोकांच्या भल्यासाठी कोणी सहकार्य करत असेल तर आम्ही त्यांचं स्वागत करतो. आमच्याकडे आमचा निर्णय आमचे हे सगळे स्थानिक नेते घेतले. त्याच्यासाठी आणखीन कोणाचं नाव घ्यायची आवश्यकता नाही. देवदत्त निकमांना या विधानसभेची विशेष जबाबदारी आपण देणार. काय? देवदत्त निकम जे आहेत भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष. बघूया आता आमचा पक्ष ठरवेल. कदाचित कोणाला सांगेल की तुम्ही निवडणुकीला उभं राहा, कोणाला आणखीन काही सांगेल. आज काही तिथे आम्ही विचार केलेला नाही. पण ही गोष्ट आहे की ज्या पद्धतीने भेळा साखर कारखाना एका काळामध्ये देवदत्त निकमांनी चालवला तो अतिशय उत्तम चालवला. त्यांच्या सोफली जबाबदारी ते समर्थकांना फार फारतात. हा या तालुक्यातल्या जनतेचा आणि व्यक्तीचा माझा पूर्ण अनुभव आहे आणि त्यामुळे साहजिकच कर्तृत्व माणसाचं कर्तृत्व वाया न जाणार याची काळजी नेतृत्वाने घ्यायची असते. IAS अधिकारी पूजा खेडकर यांच्या निमित्तानं UPSC वरती अनेक प्रश्न उपस्थित झालेले आहेत. देशाच्याही हितानं हे एक चिंतेची बाब म्हणावी लागेल, कारण ज्या पद्धतीने त्यांनी ते IAS झालेले आहेत, अनेक फर्जी डॉक्युमेंट जे आहेत ते त्यांनी दिलेले आहेत. आणि ही काही माहिती गेली 4-6 दिवस वर्तमानपत्रामध्ये येते ती चिंताजनक आहे. या राज्याच्या या देशाचे प्रशासकीय अधिकारी त्यांची एक महाराष्ट्राची देशाची परंपरा आहे.
त्या चौकशीच्या बाहेर आज अधिकारी जायला लागले तर ही अतिशय गंभीर बाब आहे. मला असं वाटतं केंद्र सरकार याची अतिशय गांभीर्याने नोंद घेते आणि याच्यामध्ये योग्य ती कारवाई करते. ट्रम्पेट चिन्ह ज्याच्यावरती आपण आक्षेप घेतला होता तर न्यायालयानं तुमच्या बाजूने निर्णय दिल्याचा असं आहे की त्याचे दोन भाग आहेत. महाराष्ट्राच्या ज्या निवडणुका आहेत, जिल्हा परिषद, पंचायत समिती, महानगरपालिका, या सगळ्या निवडणुकीचा निर्णय राज्याचा निवडणूक आयोग घेतला. आणि राज्याच्या निवडणूक आयोगाने काही निर्णय असा घेतला की आमची तुतारी वाजवणारा माणूस हीच पण महाराष्ट्रात या राज्याच्या सगळ्या निवडणुकीत घेतली जाईल. अन्य ज्या तुतारी वगैरे म्हणलं जातं त्याच्यावर त्यांनी बंदी घातली. हे फार चांगलं काम झालं, पण हे काम राज्यापुरतं झालं. आता आमचा आग्रह आहे की देशाची लोकसभा, देशाची विधानसभा, तिथेही हा अप्रोच घेतला पाहिजे. आणि तो कार्यक्रम मला असं 23 तारखेला आहे. विशाळगडमध्ये थोडी गंभीर परिस्थिती निर्माण झालेली आहे. सरकार अपयशी ठरलंय काय नेमकं? असं आहे की सुप्रीम कोर्टाने काल त्याच्यावर भाष्य केले. एकदा सुप्रीम कोर्टाने भाष्य केलं, मला वाटतं यापेक्षा अधिक काय आपण बोलायची गरज नाही. त्यांनी एकंदर सरकारच्या भूमिकेच्या संबंधीची तीव्र नाराजी ही व्यक्त केलेली आहे.